कल्पना करा, एक काळ असा होता जेव्हा आकाशात सूर्यच नव्हता, पृथ्वी नव्हती, काहीच नव्हतं. फक्त अंधार आणि अवकाशात तरंगणारा प्रचंड गॅस व धुळीचा ढग होता. सुमारे 4.6 अब्ज वर्षापूर्वी आपल्या आकाशगंगेतील मिल्की वे मध्ये एक महाकाय आण्विक मेघ अस्तित्वात होता, ज्याला वैज्ञानिक सोलार नेब्युला म्हणतात. हा नेब्युला मुख्यतः हायड्रोजन आणि हिलियम या मूलद्रव्यांनी बनलेला होता. जवळपास झालेल्या एका सुपरनोवा स्फोटामुळे निर्माण झालेल्या धक्क्याच्या लहरींनी या मेघात अस्थिरता निर्माण केली आणि गुरुत्वाकर्षणानं त्यातील पदार्थ हळूहळू एका केंद्राकडे आकुंचन पावू लागले. जसजसा हा ढग आकुंचन पावत गेला तसतसा तो वेगानं फिरू लागला आणि त्याचा मध्यभाग अधिकाधिक दाट व तापलेला होत गेला. गुरुत्वाकर्षणामुळे केंद्रातील दाब आणि तापमान प्रचंड वाढले आणि अखेरीस तापमान कोट्यवधी अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले. या टप्प्यावर हायड्रोजन अणूंमध्ये न्यूक्लिअर फ्युजन म्हणजेच अणु विलयन प्रक्रिया सुरू झाली, ज्यात हायड्रोजनचे अणू एकत्र येऊन हिलियम तयार करतात आणि त्यातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित होते. हीच ऊर्जा आज आपल्याला प्रकाश आणि उष्णतेच्या रूपात मिळते. अशा प्रकारे एक प्रोटोतारा स्थिर ताऱ्यामध्ये रूपांतरित झाला आणि आपल्या सूर्यमाळेचा केंद्रबिंदू म्हणजे सूर्य जन्माला आला. उरलेला गॅस आणि धूर याच फिरत्या चक्रातून ग्रह, उपग्रह, लघुग्रह आणि धूमकेतू तयार झाले आणि त्यातूनच पृथ्वीची निर्मिती झाली. सूर्याच्या केंद्रात आजही दर सेकंदाला सुमारे 600 दशलक्ष टन हायड्रोजन हिलियम मध्ये रूपांतरित होत आहे आणि त्या प्रक्रियेतून निर्माण होणारी ऊर्जा त्याला स्थिर ठेवते. गुरुत्वाकर्षण आत खेचत असताना फ्युजन मधून निर्माण होणारा दाब बाहेर ढकलतो आणि या दोन शक्तींमधील संतुलनामुळे सूर्य अब्जावधी वर्ष स्थिर राहिला आहे. म्हणजेच सूर्य हा फक्त आकाशातील तेजस्वी गोळा नाही, तर तो एक प्रचंड अणुऊर्जा केंद्र आहे, ज्याच्या जन्मामुळेच पृथ्वीवर जीवन शक्य झाले आणि आपण अस्तित्वात आलो.